आज आपण बनवणार आहोत फ्लफी पॅनकेक्स। पॅनकेक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप मैदा, हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि मिल्क पावडर। सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर त्यात 1 टेबलस्पून मध घेणार आहोत। त्यानंतर हाफ टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स, 1 कप दूध घेऊयात। त्यातील आपण अर्धा कप दूध आत्ता ॲड करूयात आणि अर्धा नंतर। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवायची आहे। ती जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे। पॅनकेक बनवण्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी पॅन हलकासा गरम करून घेतला आहे। त्यावर एक पळी आपले पॅनकेकचे बॅटर टाकून 5 मिनिट बेक करून घेऊया। 5 मिनिटांनंतर पॅनकेक पलटवून त्याची दुसरी साईड पण बेक करून घेऊया। याप्रमाणे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पॅनकेक बेक करून घ्यायचा आहे। सर्व पॅनकेक्स आता आपण तयार करून घेऊया। पॅनकेक्स तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकतात किंवा त्यावरती चॉकलेट स्प्रेड करून सुद्धा खाऊ शकतात। तुमच्या घरात जर लहान मुलं असेल आणि रोज त्याला टिफिनला काय द्यायचा असा प्रश्न पडत असेल, ती सोपी अशी पॅनकेकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। पॅनकेक्स कसे झालेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।